जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, शेतीशी निगडीत आणि नोकरी करत करत एखादा जोड व्यवसाय आपल्याला एक साइड इन्कम म्हणून असावा आणि भरती करत असताना आलेलं अपयश आणि आता नोकरीच्या मागे न पळता आपण काहीतरी एक छोटा मोठा व्यवसाय केला पाहिजे. आपल्याच फार्मवरील एक व्हिडिओ बनवलेला आहे, जो येणाऱ्या ईदसाठी 20 बोकडांचं संगोपन कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याच पद्धतीने आपण व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर शेती करत असाल किंवा तुम्ही एक नोकरी करत असाल किंवा तुम्ही आर्मी भरती करत असाल, तर तुमचं दिवसाचं पूर्ण बिझी शेड्यूल असतानाही तुम्ही 20 बोकडांचं संगोपन कशा पद्धतीने करू शकतात, अशाच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो मित्रांनो बोकड पालनात असो किंवा शेळी पालनात असो किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने व्यवसाय करत असाल, त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट किती आहे यावर तुमचा तो व्यवसाय अवलंबून असतो. मित्रांनो, तुम्हाला जर बोकड पालन करायचं असेल किंवा तुम्हाला शेळी पालन करायचं असेल, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा जर प्राणी पाळायचा असेल, तर अगोदर तो प्राणी तुम्ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं दिवसाचं कितीही जरी बिझी शेड्यूल असलं तरी तुम्हाला कुठे ना कुठेतरी थोडाफार टाइम भेटतोच आणि त्या टायमात जर तुम्ही त्या प्राण्यांची केअर केली किंवा त्या प्राण्यांचं संगोपन केलं, तर ते तुम्हाला डेफिनेटली कुठे ना कुठेतरी एक भरघोस उत्पन्नाचा एक सोर्स म्हणून उपलब्ध होणार. सध्याची परिस्थिती बघितल्यावर असं असं लक्षात येतं ना, की जनरली जेवढे शेळीपालन फार्म सक्सेस आहेत ना, त्यापेक्षा जास्त फार्म बंद पडलेले आहेत. मग मित्रांनो, तुम्ही एकच काम करायचं ना, जे बंद पडलेले फार्म आहेत ना, तर त्या फार्मवर जाऊन एक वेळेस व्हिजिट करून या आणि त्यांना विचारा, की भाऊ तुमचा फार्म जो बंद पडला त्याचं रिझन काय होतं, कारण काय होतं. तर मित्रांनो, त्याच अनुषंगाने तुम्ही त्याची तयारी करा, म्हणजे जेणेकरून आपल्याकडनं त्या चुका होणार नाहीत. तुम्ही स्वतः कष्ट करायची हिंमत ठेवा, तुमचा फार्म डेफिनेटली सक्सेस होईलच. आणि मित्रांनो, तुम्ही अगोदर त्या प्राण्याला समजून घ्या. त्या प्राण्याच्या डेली रुटीनमध्ये जर काही थोडाफार बदलाव वाटत असेल तुम्हाला, तर त्याला डॉक्टरच्या सल्ल्याने तुरंत ट्रीटमेंट करा, उपचार करा, जेणेकरून तो प्राणी दगावण्यापासून बचेल किंवा येणारा मोठा धोका टळेल. तर अशाच पद्धतीने तुम्ही बोकडांचं किंवा कुठल्याही प्राण्याचं संगोपन करा, तो प्राणी तुम्हाला भरघोस उत्पन्न देणार. अशाच पद्धतीने आपण बोकड पालन, शेळी पालन आणि शेतीला जोडधंदा म्हणून तुमच्या शेतीमध्ये येणारे नवीन नवीन प्रयोग तुम्ही करून शेतीला चांगलं भरभरीत उत्पन्न कसं देऊ शकता किंवा कसं काढू शकता आणि आपल्या व्यवसायात तुम्ही प्रगती कशी साधू शकता. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया त्या व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.